देवळाली प्रवरा गावाच्या विकासासाठी भीक मागो आंदोलन. अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे विकास कामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. गावातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून नगरपालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती व विकास कामे हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देवळाली प्रवरा शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दररोज वाहन चालक, पादचारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना या खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनोखं भीक मागो आंदोलन केलंय. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून प्रतिकात्मक स्वरूपात भीक मागत नगरपालिकाच्या कारभाराचा निषेध केला. विकास कामांसाठी निधी नसल्यास नागरिकांकडून भीक मागून तरी रस्ते दुरुस्त करा, असा उपरोधिक संदेश या आंदोलनातून देण्यात आलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही देवळाली प्रवराचा विकास मात्र खुंटला आहे, असा आरोप करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात आली आहे. पालिकेमध्ये विरोधी नगरसेवक एक अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते. आम्हाला कोणत्याही टेंडरमध्ये कसल्या टेंडर जर काढत असले त्याचा विचारात घेतला नाही. त्यांच्या पद्धतीने टेंडर ओपन करतात आणि तेच मंजूर करतात. आणि आमचं एक म्हणणं आहे का अध्यक्षांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रत्येक विषयात टेंडरमध्ये याच्यामध्ये जे नगरपालिका विषय आहे त्याच्यामध्ये विचारात घेऊन काम करावं. आम्हाला विचारात घेतलं जात नाही आणि ते परस्पर त्यांचे टेंडर मंजूर करतात आणि मंजूर झाले म्हणून सांगतात आम्हाला. वार्षिक टेंडर काढल्यानंतर त्यांनी ते टेंडर परस्पर मंजूर केले. आम्हाला एकही विचारात घेतलं नाही की वार्षिक टेंडर कोणाला द्यायचे, कसे केले, काहीच नाही. आणि पहिले जे नवीन टेंडर घेतलेले काढलेले मागे तर ते टेक्निकल ओपन करून त्यांनी ते कॅन्सल केले. तर आम्हाला कॅन्सल केल्यानंतर त्यांनी सांगितलं का, आम्ही विचारलं का हे टेंडर कॅन्सल का केले, रद्द काय केले, तर त्यांनी सांगितलं ते रद्द केले म्हणे काय अडचणी. पण काय अडचणी ते अडचणी सांगितलं ते आम्ही म्हटलं बहुमताजीवर रद्द केले. ते ना तसं समजा म्हणे. या भाषेत त्यांची अशी भाषा आहे. भीक मागो आंदोलन करण्याचं कारण विकास निधी नाही पालिकेकडं. मग पालिकेकडं जर विकास निधी नसेल तर लोकांकडून भीक गोळा करावा लागणार आहे, लोकांकडून पैसे गोळा करावा लागणार आहे. लोकांवर पहिलाच आर्थिक बोजा इतका आहे. पाणीपट्टी, घरपट्टी, बाजारपट्टी, पार्किंग पट्टी, सगळ्या पट्ट्या आहे. सगळे काही दबाव आहे. तरी पण लोकांनी भीक दिलं आहे. पालिकेकडे तेवढं भीक देऊन आम्ही त्याच्यातून काही होतं काय तर बघणार आहे. पालिकेची सत्ता आहे ती भाजपाची. राज्यात सरकार भाजपाचं आहे, केंद्रात भाजपाचं सरकार आहे. मग केंद्र आणि राज्य सरकार निधी देत नाही का? केंद्र आणि राज्य सरकार निधी देतं का नाही देत? आता केंद्राकडे निधी कुठे? केंद्राकडे निधी लाडक्या बहिणीचा निधी त्यांच्याकडे, लाडक्या बहिणीला निधी देतात. इकडे पालिकेला कोणताच निधी नाही ना पालिकेला. विकास कामासाठी मग तुम्ही आज भीक आंदोलन केलंय. आता हा निधी कोणाकडे सुपूर्द करणार तुम्ही? हा निधी आम्ही शिवसाहेब अध्यक्ष किंवा शिवसाहेब ज्याच्याकडे सांगतील त्याच्याकडे निधी सुपूर्द करणार आहे. त्या विकासाचा प्रश्न आहे. जेव्हा गावच्या विकासासाठी आमच्या काही जास्त मागण्या नाही आहे सीओकडे किंवा अध्यक्षांकडे. गावामध्ये ज्या सध्या मूलभूत गरजा आहेत, ज्या रस्त्याच्या, जर गावठाण सोडलं तर बाकीच्या ज्या मधले जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. घरकुलाचे प्रश्न अजून आहे, आयरनीवर आहेत. परत माझी मागणी त्या जोशी समाज आणि गारुडी समाजाच्या स्मशानभूमीची आहे, ती आहे. बाजारात बसणाऱ्या लोकांची करपट्टी वाढलेली आहे, त्याच्याविषयी आहे. हा कर कमी करण्यात यावा. आणि जे मागणी आम्ही मुरुम वगैरे याच्यासाठी करतो किंवा विरोधी नगरसेवक ज्या मागण्या घेऊन जातात अध्यक्षांकडे आणि सीओकडे, तर त्यांचं एकच उत्तर असतं की पालिकेकडे निधी नाही आहे. पालिकेकडे निधी आहे की नाही, का केवळ विरोधी नगरसेवक काही कामं घेऊन गेल्यावर नगरपालिकेकडे निधी नसतो, हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आता आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने केलेलं आहे. परंतु जर गावच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असेल, तर हे आंदोलन इथून पुढे अतिशय अजून आक्रमक स्वरूपात होईल आणि उग्र स्वरूपात होईल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची भाजपची सत्ता आहे. आणि ज्यावेळेस आत्ता 7 ते 8 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, त्यामध्ये पालकमंत्री असेल, नगराध्यक्ष असेल, यांनी गावाला उल्लू बनवलं. आम्ही आता सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची आहे, तर तुम्ही भाजपकडं नगरपालिकेत सत्ता द्या. नागरिकांनी ती सत्ता भाजपकडे दिली. आम्ही 4 ते 5 नगरसेवक निवडून आलेलो आहोत विरोधात. तर आमचं काम आहे की ह्या गावावर आणि नगराध्यक्ष आणि या गावातील जे प्रश्न आहेत ते नगराध्यक्षांना जाब विचारण्याचे. परंतु 7 महिन्यात ह्या नगराध्यक्षाने
एक रुपये खडका आणलेला नाही. ते म्हणते देवाभाऊ आमचा लाडका आणि देवाभाऊनी दिला नाही देवळालीला एकही खडका. मग अशी परिस्थिती असल्यामुळं आम्हाला ते आज आंदोलन करण्याची वेळ येत आहे. आता हे आंदोलन आपलं शांततेच्या मार्गाने आहे, पुढचं काय पाऊल राहील जर तुमचं मागण्या नाही मान्य झाल्या? आता हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे. पुढलं आंदोलन हे आमचं प्रत्येक सभापतीच्या घरासमोर आंदोलन राहील. त्याच्यानंतर नगराध्यक्षाच्या घरासमोरसुद्धा आमचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर समजा संबंधित अधिकाऱ्यांच्या दारासमोर आंदोलन राहील. प्रश्न असा आहे का केंद्रामध्ये भाजपची सत्ता गेल्या 2014पासून आहे. देवळाली नगर परिषदेत देखील मागच्याही पंचवार्षिकला भाजपचीच सत्ता होती आणि आत्ता पण भाजपचीच सत्ता आहे. परंतु गेल्या 10-15 वर्षापासून देवळालीमधला विकास हा पूर्ण स्टॉप झालेला आहे. देवळालीमध्ये लाईटी, रस्त्याच्या कडेला जे लाईटी असतील, महिला मुली, बिबट्यांचा वावर आणि अंधार असतो सगळीकडं, तो प्रश्न नगरपालिकेला वेळोवेळी सांगून सुटत नाही. अंडरग्राऊंड गटरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचा देवळालीमध्ये टेंडर काढलं गेलं, कामकाज दाखवलं गेलं. आत्तापर्यंत त्या अंडरग्राऊंड गटरी चांगल्या नाही आणि देवळालीमधले गल्लीबोळीतले संपूर्ण गाव उकरून ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आमची एवढीच मागणी आहे का तुम्ही घरपट्टी जास्त प्रमाणात आकारलेली आहे, पाणीपट्टी जास्त प्रमाणात आकारलेली आहे, जे वेगवेगळे दाखले लागतात मुलांच्या शैक्षणिक कामासाठी असन, वेगवेगळ्या कामांसाठी नगरपालिकेकडं बांधकाम परवानगी असन, या सगळ्यांच्या आकारण्या दुप्पट तिप्पट केलेल्या आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का नागरिकांच्या टॅक्सचा पैसा आहे ह्यो ठेकेदारांच्या म्हणजे आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम द्यायचं, टक्केवारीचा खेळ खेळायचा ह्यो सारा बंद झाला पाहिजे आणि नागरिकांच्या टॅक्सचा पैसा नागरिकांच्या विकासासाठीच लागला पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी. परंतु हे करीत नाही. नगराध्यक्ष आसन, मुख्याधिकारी का आसन, हे एक प्रकारच्या उर्मित आहे. कधी कधी तर असं सांगतात का मी देवाभाऊंचा लाडका माणूस आहे, लाडका आहे, पालकमंत्री त्यांचे, खासदार त्यांचे, म्हणजे सगळ्या गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता असून देखील ह्यो सगळा विकास थांबलेला आहे. आपल्या महत्त्वाचा असणारा नगर जिल्ह्यामधला नगर मनमाड हायवे हा देखील गेल्या संपूर्ण हैदराबाद होतो, सुरत हैदराबाद रस्ता होतो, समृद्धी महामार्ग होतो, शक्तिपीठ होतं आणि खूप दिवसापूर्वी ना आमच्या रस्त्यावर मुरुम टाकण्याचा आग्रह केला होता की तुम्ही आमच्या रोडवर मुरुम टाका म्हणून, खूप खड्डे. पण त्यांनी ते पण नाही टाकले. त्यांचं म्हणणं आहे का नगरपालिकेचा निधी नाही आहे, चहा पाण्याचा सुद्धा नगरपालिकेचा रोजचा खर्च निघू शकत नाही. मग तुम्ही नगरपालिकेत चहा पाणी पिण्यासाठी येत का मला, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि जर तुमच्याच्यानी निधी येत नाही आहे, वरनं तुमचं सरकार असून पण, सत्ता तुमची असून पण तुम्हाच्यानी वरून निधी येत नाही. तुम्ही आश्वासनं दिली होते की मी देवाभाऊंचा लाडका आहे, तुम्ही लाडके असून सुद्धा तुमच्याच्यानी खालपर्यंत निधी येत नाही. तुमच्याकडे तिजोरीच्या किल्ल्या होत्या, त्या किल्ल्या फक्त आवाज करण्यासाठीच होत्या का? त्या तिजोरीत फुटका रुपये पण नाही का, फक्त रोडवर मुरुम टाकण्यासाठी. आता सध्या जनता फक्त एवढंच म्हणते की आमच्या जीवासाठी धोका आहे, तुम्ही फक्त मुरुम टाका, ॲक्सिडेंट होतील वगैरे. पण ते प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि ना प्रत्येक त्यांना असं म्हणायचं असं का प्रत्येक गोष्टीसाठी कारणं दाखवत आहे, ते काम कोणत्याही गोष्टीचं दाखवत नाही आहे सध्या.